नमस्कार, मी जान्हवी सावंत. जय महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मुली आजकाल सगळ्या क्षेत्रात दिसतात, नाही का? म्हणजे अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरताना दिसतात. पण जसं दिसतं तसं खरंच समाजातल्या सगळ्याच स्तरामध्ये आहे का? तर या अशाच एका विषयावर गंभीरपणे लक्ष दिलेलं आहे मनोरंजनाच्या माध्यमातून निरामी फिल्म्सने. मिलिंद इनामदार दिग्दर्शित एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे आणि या चित्रपटाचं नाव आहे सोंग्या. तर या चित्रपटातले कलाकार आपल्याशी बातचीत करण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. आपल्यासोबत आहे ऋतुजा. ऋतुजा, मी तुला पहिला प्रश्न विचारेन ते म्हणजे सोंग्या खूप वेगळं नाव आहे, खूप वेगळा विषय नावामधूनच कळतो, काहीतरी वेगळं. काय सांगशील? जसं तू म्हणालीस की अत्यंत संवेदनशील विषयावर मनोरंजकरित्या सादरीकरण केलेला हा चित्रपट आहे. कौमार्य चाचणी अजूनही काही विभागात होते, तर त्यावर भाष्य करणारी आणि लढणारी ही शुभ्रा व्यक्तिरेखा आहे, जी नायिका आहे या चित्रपटातली. आणि भाग्य आहे की इतक्या चांगल्या विषयावर आणि इतक्या चांगल्या भूमिकेत मला काम करण्याची संधी मिळाली. आणि तुझ्यावर एक भारूड पण चित्रित झालं आहे. कसा एक्सपिरियन्स होता? खूप मस्त, कारण ॲक्टर म्हणून मला तीच गोष्ट फॅसिनेट केली, कारण मी ह्याआधी कधी भारूड हा फोक फॉर्म केलेला नाही, ऐकलेला आहे, पाहिलेला आहे. त्यामुळे त्या वेशभूषे टाळ वाजवत ते सादरीकरण करणं, निरूपण सादर करणं, किंवा भारूड जे काही सिंगरने गायलं आहे ते लिपसिंग करून गाणं त्या एनर्जीत आणि त्या आवाजात. सो मला ते सगळं फार छान वाटलं आणि वेगळं वाटलं. कारण अगदी आपण रोमॅन्टिक एखादं गाणं करत असतो खूप छान बागेमध्ये वगैरे, पण हे काहीतरी वेगळं आहे आणि त्यामुळे अर्थातच बघायला आणि गाणं ऐकले म्हणजे ते भारूड ऐकलेलं आहे, अगदी मनाला भावतंय. मी अपर्णाला प्रश्न विचारेन. अपर्णा, कसा होता तुझा या ओव्हरऑल या चित्रपटातला एक्सपिरियन्स? माझा हा चित्रपटाचा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि मी म्हणेन की खूप छान होता. सगळ्या कलाकारांशी ओळख झाली आणि आमच्यामध्ये खूप छान बॉन्डिंग तयार झालं, खूप चांगलं रापोर तयार झालं की जे आजही आम्ही बोलतो वगैरे. खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि आजूबाजूचा परिसर, जिथे पालीमध्ये आमचं शूटिंग झालं होतं सिनेमाचं, तर तो परिसरही बघायला मिळाला. म्हणजे फावल्या वेळामध्ये आम्ही फिरून वगैरे आलो होतो. आणि गणपतीचं मंदिर प्रसिद्ध, तर खूप छान होतं. अजूनही ते माझ्या मेमरीजमध्ये आहेत. अगदीच अगदीच. थँक्यू अपर्णा. चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद इनामदार आपल्यासोबत आहेत. मी त्यांना विचारेन, सोंग्याच का? पहिले जय महाराष्ट्र. सोंग्या हे टायटल ॲक्च्युली सुचलं, सोंगी भारूड आम्ही वापरायचं जेव्हा ठरवलं, त्या भारूडात सोंगी भारूड असतं ॲक्च्युली, जे दोघांनी करायचं असतं. म्हणजे तुम्हाला आठवत असेल विंचू चावला हे भारूड आहे, सोंगी भारूड आहे. तर तसंच दोघांचं आम्ही भारूड केलेलं आहे. म्हणजे आधी ऋतुजा आणि योगेश म्हणून आहे, जो देवाचं कॅरेक्टर करतो आहे, तो हिचा गुरु असतो, त्या दोघांचं. आणि त्याच्यानंतर मग हिच्या मोठ्या बहिणीबरोबर हिचं भारूड आहे सेकंड हाफला. तर सोंगी भारूडामुळे सोंग्या हे टायटल सुचलं. आणि दुसरं असं पण आहे की ही जी पंचायत पंच हे जे आहेत ना, सगळी सोंग घेऊन बसणारी माणसं आहेत. आणि जसं तू म्हणालीस ना, दिसतं तसं नसतं. पहिल्यांदाच घराघरात डोकवायला पाहिजे आता की मुलींवरती काय काय अन्याय केले जात आहेत, आहे ना. म्हणजे नाईट आऊट करायचे असेल तर मुलींना विचारावं लागतं आणि त्यांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं की कोण कोण आहे बरोबर, कोणाबरोबर चालली आहेस, कुठे चालली आहेस. आणि मुलाला मात्र अजिबात काही विचारलं जात नाही, त्यांना सगळी मुभा असते. तर हे दिसतं तसं नसतं, त्यातलाच हा प्रकार. आणि कौमार्य चाचणी हा फार भयानक प्रकार आहे. त्याच्या शिक्षा इतक्या भयानक आहेत. हातावरती पिंपळाचं पान ठेवून त्याच्यावरती तप्त गोळा वगैरे ठेवून ते भाजलं नाही पाहिजे. आता ते भाजणारच ना, त्याच्यामुळे शिक्षा अशा दिल्या जातात की ते झालंच पाहिजे, भाजलं पाहिजे, किंवा नग्न धिंड काढणं, ही इतकं भयानक प्रकार आहे हा. त्याच्यामुळे मला असं वाटलं की हाच विषय आपण घेऊन पुढे गेलं पाहिजे. कारण आमचा पहिलाच चित्रपट आहे दिग्दर्शक म्हणून माझा आणि निर्मात्यांचा पण. तर आम्हाला आता रेग्युलर सिनेमे करायचे आहेत, पण पहिला चित्रपट करताना काहीतरी देणं लागतो आम्ही या समाजाला सगळ्या. आणि आपल्या महाराष्ट्रात, पुरोगामी महाराष्ट्रात जर का हे प्रकार घडत असतील तर मला वाटतं दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांचं. आणि म्हणून हा सोंग्या तयार केलेला आहे. उत्तम सिनेमा आहे. मी चित्रपटाचे निर्माते
काकिर्डे सर त्यांच्याकडे येणार आहे. सर, कसा होता तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स हा चित्रपट तयार करताना? पहिला चित्रपट आहे त्याच्यामुळे माझा एक्सपिरियन्स ॲक्च्युली सगळाच फ्रेश आहे, राईट. आणि मला असं वाटतं की ही जी प्रोसेस आहे ही नुसती शूटिंगपर्यंत नाही, तर त्याच्यानंतर जे पुढचं पोस्ट प्रोडक्शन आहे आणि त्याच्यानंतर हे सगळी पूर्ण प्रोसेस थिएटरपर्यंत आणणं हा खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे ही. आणि आय थिंक याच्यामध्ये बरंच काही शिकायला मिळतं. इंडस्ट्रीमधले वेगवेगळे छक्के पंजे ते पण शिकायला मिळाले. आणि याच्यामधनं हे पण कळलं की आपण प्रोजेक्ट शून्यापासून पूर्णत्वापर्यंत घेऊन जाऊ शकतो, एवढी आपल्यामध्ये धमक आहे ह्या टीममध्ये. आणि तो चांगला प्रोजेक्ट आहे आणि तो आम्ही तिथपर्यंत घेऊन आलेलो आहोत, थिएटरपर्यंत आलेलो आहोत. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली एक पूर्णत्व झालेलं आहे याचं, राईट. आता फक्त प्रेक्षकांनी त्याला चांगला रिस्पॉन्स देणार ह्याची खात्री आहे आणि ते द्यावं अशीच इच्छा आहे. ते आल्यानंतर मग आम्ही सेकंड प्रोजेक्टवरती करताना आम्हाला अजून याच्यातले जे अनुभव आहेत त्याच्यातनं आम्ही अजून चांगला पिक्चर बनवू शकतो. तर मी पुन्हा एकदा ऋतुजाकडे जाणार आहे. ऋतुजा, चित्रपट बनवताना बिहाइंड द सीन अशा काही गोष्टी ज्या घडल्या आहेत आणि खूप आनंद किंवा खूप आठवणीत राहण्यासारखं असं काही? काही गोष्टी डिस्टर्बिंग पण होत्या, कारण कौमार्य चाचणीचा सीन जेव्हा परफॉर्म करत होतो तेव्हा मला सतत हे कुठेतरी डोक्यात होतं की हे कुठेतरी खरं खरं घडतं आहे आणि ते डिस्टर्ब करणार होतं. आणि माझा स्वभाव पाहता त्या फिल्ममध्ये मी एका पॉईंट नंतर रिॲक्ट होते. ऋतुजा बागवे दुसऱ्या सेकंदाला रिॲक्ट झाली असते आणि आधीच बंद पाडलं असतं. सो ते जे थांबणं होतं, वाट बघणं होतं की ते कौमार्य चाचणी चालली आणि बघणं होतं, ते ऋतुजासाठी कठीण होतं. पण शुभ्रा म्हणून त्या कॅरेक्टरला थोड्या वेळाने रिॲक्ट व्हायचं होतं. सो तो जे पेशन्स होते ते तपासणारे होते माझे. सो ते काही सीन्स डिस्टर्बिंग होते, कारण ते खरं कुठेतरी घडते. मी आत्ता इनॅक्ट करते म्हणून ठीक आहे, पण ते खरं कुठेतरी घडते हे डोक्यात जरी विचार केला तरी थोडंसं डिस्टर्बिंग होतं. आणि आवडलं काय, तर मला असं वाटतं भारूड आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला खूप जास्त मजा आली. आणि टाळ वाजवणं वगैरे ते सगळं खूप मला मेडिटेटिव्ह वाटलं. ते मला छान एक्सपिरियन्स देऊन जाणार होतं. आणि मी जेव्हा भारूड परफॉर्म करत होते तेव्हा समोर जे होते ते पेड ॲक्टर्स नव्हते, ते गावातलेच लोक बसले होते. त्यामुळे मला खऱ्या रिॲक्शन्स मिळत होते. म्हणजे खरं ऑडियन्स होतं माझ्यासमोर, त्यामुळे ऑर्गॅनिक रिॲक्शन्स मिळत होते. त्यामुळे मी जरी ते चित्रीकरण चाललं असेल तरी तिथे मी लाईव्ह परफॉर्मच करत होते, कारण माझ्यासमोर ऑडियन्स होतं लाईव्ह. स्त्री शक्तीचा जागर म्हणजे सोंग्या हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यामुळे तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहणार आहात. तुर्तास धन्यवाद.